हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज जो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तो आहे शनिवारचा व्हिडिओ, म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशीचा व्हिडिओ. तर बघा, 2 दिवसाच्या आधी तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेला होता पौर्णिमेच्या पूजेचा. तर त्याच दिवशीचा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडासा तुमच्यापर्यंत उशिरा येतो आहे आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे व्हिडिओ आहेत तर तेच वेळी अवेळी आणि म्हणजे थोडेसे व्हिडिओ जे आहेत तर ते उशिरा येत आहेत. तर त्याचं कारण म्हणजे बघा, आता 8-10 दिवस मी आजारीच होती आणि 8-10 दिवस व्हिडिओला ब्रेक झाले. आणि त्यानंतर मग बघा, तुम्ही समजू शकता की कुठलंही काम जेव्हा आपण करतो आणि त्या कामाला जेव्हा आपल्या ब्रेक लागतो आणि त्यानंतर पुन्हा आपण मग जेव्हा नव्याने सुरुवात करतो तर ते काम करायचा आपल्याला सुद्धा कंटाळा येतो आणि अजूनही पाहिजे तेवढा म्हणजे सर्दी खोकला जे आहे तर पाहिजे तेवढा काही आराम नाही. तर त्यामुळे म्हणजे खूप असे मी व्हिडिओसुद्धा बनवत नाही आहे आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणं होत नाही आहेत. तर जे व्हिडिओ माझ्याकडे शूट आहेत तर तेच मी तुमच्यासोबत आता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेअर करत आहे. तर बघा, मागे 8-10 दिवस झाले आजारपणच होतं. तर याच्यामध्ये माझे बरेचसे काही कामं असे पेंडिंग पडलेले होते. तर तेच कामं मी मागच्या शनिवारी करायला घेतले. तर म्हटलं चला, फ्रीजमध्ये मला म्हणजे जे लोणीचे भांडे असतात, साईचे जे भांडे असतात तर ते 1-2 भांडे भरले होते आणि फ्रीज माझा खूपच लहान आहे. तर त्यामुळे एक्स्ट्राचे जेव्हा असे म्हणजे काही तिथे सामान आपण ठेवतो तर जे मेन सामान आहे किंवा ज्या काही आपल्या गरजेच्या गोष्टी आहेत तर ते ठेवायला खूप अडचण जाते. तर त्यामुळे मग म्हणजे या साईच्या भांड्यामुळे वरचा जो सेक्शन आहे तर तो पूर्ण असा पॅक झालेला आणि फ्रीजचा वरचा जो शेल्फ आहे तर तो सुद्धा खराब झाला होता. तर म्हटलं आधी ही जी मलाई आहे तर ती म्हणजे तिला तयार करून घ्यायचं, तूप बनवून घ्यायचं. एकतर पूजेचं तूपसुद्धा संपत आलेलं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये जागासुद्धा होत नव्हती. तर त्यामुळे मग म्हटलं तिथली जागा खाली करून घ्यायची. जसं की मी तुम्हाला सांगितलं, फ्रीज माझा लहान आहे आणि त्यातल्या त्यात जेव्हा मी हा फ्रीज घेतला तर त्यावेळेला म्हणजे थोडासा मोठा घ्यायला हवा होता. पण त्यावेळेला बघा म्हणजे तेवढी काही गरज नव्हती. तर म्हणून मग फ्रीज मी छोटाच घेतला, म्हणजे 190 लिटरचा जो फ्रीज असतो तर तोच घेतला. पण आता एक अख्खाचा अख्खा सेक्शन देवपूजेचे जे फुलं असतात किंवा देवपूजेचं जे काही सामान असतं किंवा फळं वगैरे ठेवलेले असतात तर त्यामध्येच तो म्हणजे पूर्ण वेस्ट होतो. तर त्यामुळे मग बाकीचं सामान ठेवण्यासाठी पाहिजे तेवढी काही फारशी जागा होत नाही. तर बघू आता, जेव्हापर्यंत तो फ्रीज मला चालतो तेव्हापर्यंत ठीक आहे, नंतर मग कधीतरी त्याला बदलणार. तर सगळी जी साय होती तर ती मी मिक्सरमध्ये काढून घेतली आणि त्यानंतर बघा, जेव्हा आपण ही लोणी जी आहे तर ती गरम करायला ठेवतो तर त्याआधी छान अशी 3-4 पाण्याने ही लोणी धुवून घ्यायची. बऱ्याच वेळा तुपामध्ये स्मेल येतो किंवा मग जी बेरी आहे तर ती खाली खूप अशी जळण निघते त्याची. तर त्यात म्हणजे ते अवॉइड करण्यासाठी घुसरलेली जी लोणी आहे तर ती 3-4 पाण्याने चांगली धुवून घ्यायची. जोपर्यंत पाणी छान असं स्वच्छ निघत नाही तोपर्यंत चांगलं धुवून घ्यायचं. याच्याने तूपसुद्धा खूप शुद्ध, म्हणजे अगदी कुठलाही स्मेल न येता असं तूप निघतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जळणसुद्धा कमी निघते. तर तूप मी छान असं गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर माझे डेली घालण्याचे जे कपडे आहेत, म्हणजे फर्निचर बनवताना बघा हा एक मी सेक्शन बनवून घेतला डेली घालण्याच्या कपड्यासाठी. म्हणजे जे आपलं मेन कपाट आहे ज्यामध्ये आपण नवीन कपडे ठेवतो तर ते वारंवार उघडावं मला लागणार नाही. तर त्यासाठी म्हणून फर्निचर बनवतानाच हा एक सेक्शन मी बनवून घेतला होता डेलीचे कपडे घालण्यास, म्हणजे डेलीचे जे आपण कपडे घालतो तर ते ठेवण्यासाठी. आणि खरं सांगते तुम्हाला इतका कामी आला मला हा, म्हणजे वारंवार मला मेन कपाट उघडावं लागत नाही किंवा वारंवार जेव्हा आपण उघडतो तर जी काही धूळ आहे तर त्यापासून सुद्धा संरक्षण होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वारंवार जे मेन कपाट आहे तर ते मला उघडावं लागत नाही. तर त्याच हिशोबाने एक साईडला हा एक छोटासा कप्पा मी बनवून घेतला होता आणि तो मला खूप कामी येतो.
तर तिथे ना सगळे डेली घालण्याचे जे काही कपडे असतात, मुलांचे कपडे किंवा मोठ्यांचे जे काही कपडे असतात, तर ते सगळे मी त्या सेक्शनला ठेवते. तर ते सेक्शन ना इतकं पूर्ण असं ना विस्कटलं होतं, म्हणजे कपडे ना कोणाचे कपडे कोणाच्या सेक्शनला, कुठले कपडे कुठे, तर अशी त्याची अवस्था झाली होती. तर म्हटलं आज ना वेळेत वेळ काढून हे जे काही 3-4 पेंडिंग कामं माझे पडलेले आहेत, रखडलेले आहेत, खरं म्हणजे हे जे कामं आहेत तर यांना पडलेले आपण नाहीच म्हणू शकणार, रखडलेले कामं असतात हे. तर तेच आज ना मी म्हटलं करून घ्यायचे. पण त्याआधी ना केसांना मी मेहंदी लावली होती. तर या वेळेवर आता तुम्ही म्हणाल की म्हणजे अचानक केसांना टॉवेल वगैरे बांधून इथे मी आहे. तर केसांना मी ना मेहंदी लावलेली होती, म्हणजे या कामांना सुरुवात करायच्या आधी केसांना मेहंदी लावली होती, कारण बऱ्याच दिवसापासून केसांना मेहंदी काही लावलेली नव्हती. तर केस ना थोडेसे वाईट व्हायला लागले होते. आणि माझे केसांचा ना एक प्रॉब्लेम आहे की समोरूनच ना केस ना खूप वाईट होतात. मागे म्हणाल तर एकही पांढरं केस नाही, पण समोरच्या भागामध्ये ना खूप असे ना ग्रे हेअर्स झालेले आहेत. तर त्यामुळे मग 8-15 दिवसातून मला ना केसांना मेहंदी लावावीच लागते. आणि जेव्हा आपण कलर वगैरे वापरतो तर कलर ना बऱ्यापैकी लाँग लास्टिंग असतो, पण जेव्हा आपण मेहंदी वगैरे वापरतो तर बघा मेहंदी ना फारशी तेवढी काही चालत नाही. म्हणजे केसांची जशी ग्रोथ होते ना तसतसे ना केस वाईट यायला लागतात. आणि माझ्या केसांची ना ग्रोथ खूप आहे, खूप लवकर माझी केस वाढतात झपाट्याने. तर त्यामुळे मुळातून जी केस येतात तर ते ना पांढरे येतात. तर म्हणून मग 8-15 दिवसातून एकदा तरी मला केसांना मेहंदी लावावीच लागते. तर हे सगळे कामं करायच्या आधी ना केसांना मी मेहंदी लावून घेतली. आणि त्यानंतर मग म्हटलं बाकीचे हे जे कामं आहेत तर ते करेपर्यंत केसांची जी मेहंदी आहे तर ती सुकून जाते. नाहीतर मग बघा केसांना जेव्हा आपण मेहंदी लावतो आणि एका ठिकाणी जेव्हा बसून राहायचं असतं ना इतका कंटाळा येतो. तर म्हणून मग ना माझी एक सवय आहे की सकाळी उठल्या उठल्या आधी केसांना मेहंदी लावून घेते आणि त्यानंतर आपले जोपर्यंत कामं होत असतात तोपर्यंत केसांची जी मेहंदी आहे ती सुकून जाते. पण आज ना सायंकाळच्या वेळेला मी केसांना मेहंदी लावली आणि खरं सांगते यांच्यानं इतक्या गोष्टी ऐकल्या, कारण जेमेच मी आजारातून निघली होती आणि सायंकाळच्या वेळेला केसांना मी मेहंदी लावली आणि पुन्हा आणखी सर्दी खोकला असा काय काय त्रास तुला होईल तर असे हे म्हणाले. पण सकाळी ना तितका वेळ नव्हता, कारण सध्या ना कामाची ना म्हणजे खूप अशी घाई गडबड चालू आहे त्यामुळे. तर म्हटलं चला ठीक आहे, असू द्या, केस छान मी वाळवून घेणार. तर सगळा हा जो सेक्शन आहे तर तो व्यवस्थित असा ऑर्गनाईज करून घेतला. आणि छोटे छोटे कपडे ठेवण्यासाठी म्हणजे मुलांचे मोजे असतील किंवा रुमाल असतील किंवा एक्स्ट्राचे जे काही आपले अंडरगारमेंट्स असतात तर त्यांच्यासाठी ना छोट्या छोट्या बास्केटांचा वापर करते मी. म्हणजे आपल्याला कधी घाई गडबडीमध्ये काही शोधायचं असेल तर त्यावेळेला बघा म्हणजे खूप अशी आपल्याला शोधाशोध करावी लागत नाही, कारण सकाळी सकाळी नाही म्हटलं तरी ऑफिसला जाणाऱ्यांची किंवा शाळेला जाणाऱ्यांची घाईच असते. मग त्यांना नॅपकिन हवा असेल, रुमाल हवा असेल किंवा मोजे हवे असतील तर अशा प्रकारे ना छोट्या छोट्या ऑर्गनायझरमध्ये ठेवते. म्हणजे सकाळी सकाळी आपल्याला वेळ जरी नाही मिळाला तरी ज्याचं सामान ते शोधू शकतात, तर याच्याने छोट्या छोट्या ऑर्गनायझर्सचा वापर मी करते. तर डेलीचा जो सेक्शन होता तर तो सगळा मी ऑर्गनाईज करून घेतला. आणि त्यानंतर ना मग हे प्रेसचे कपडेसुद्धा खूप सारे जमा झाले होते. माझ्या इथे ना प्रेसचे जे काही कपडे आहेत तर ती मी स्वतःच प्रेस करते आणि 8-10 दिवस झाले प्रेस काही केलेली नव्हती कपड्यांना. तर त्यामुळे खूप सारे प्रेसचे कपडे जमा झालेले होते. तर ते प्रेसचे कपडेसुद्धा म्हणजे पूर्ण तर नाही, कारण समोर तुम्ही बघू शकत असाल पुन्हा अजून कपड्यांचा पसारा पसरलेलाच आहे. आणि लास्टचे काही कपडे होते तर हे ऑफिसवरून आलेले होते तर मी यांच्याकडून थोडेसे करून घेतले, कारण माझी ना स्वयंपाकाची वेळ झालेली होती त्यामुळे. तर काही कपडे हे प्रेस करून देत आहेत आणि बाकीचे जे काही कपडे मी प्रेस केलेले होते तर ते ऑर्गनाईज करून ठेवते. खरं सांगायचं तर सॅग्रिगेट करून ठेवते, कारण सगळे कपडे जर आपण एकत्र ठेवले तर बघा कुठलाही म्हणजे कोणतेही कपडे जाण्या येण्याचे किंवा जे काही आपले पार्टीवेअर कपडे असतात तर ते ना सगळे असे एकत्र होऊन जातात. त्यामुळे मग ऑफिसला जायचे कपडे वेगळे आणि जाण्या येण्याचे कपडे वेगळे, तर असे सगळे कपडे मी सॅग्रिगेट करून ठेवते. तर तेच मी इथे सगळे सॅग्रिगेट करून ठेवत आहे. तर चला, आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.